कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला सातबारा, आपलं घर, समर्थनगर. वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर. समर्थनगर, तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 8850 14 11 67. देवगड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले. जिल्हा शल्य चिकित्सक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घेराव घातला आणि चांगलंच धारेवर धरलाय. अद्यापही डॉक्टर अथवा परिचारिका रुग्णालयात हजर झालेल्या नाही. त्यामुळे याचा जाब उठाबा युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना भ्रमणध्वनीद्वारे चांगलंच धारेवर धरलाय. आता तुम्ही त्यांना फोन करा, आमच्या पुढे फोन करा, सिव्हिल सर्जनला फोनवर बोलूया त्यांच्याशी. करा बाहेर जात नाही तर फोन करा. ज्या रुबाबात त्यांनी जी प्रेस नोट दिली ना, ज्या रुबाबात त्यांनी, त्या रुबाबात असताना फोनवर बोलू देत, आमच्याशी चर्चा करू दे. पाटील साहेबांना फोन लावा. त्यांना जुमानत ना हे पण सांगू देत, विटकर नाही हजर झाले ते काढू देत त्यांना नोटीस. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. मॅडम पिन डायलिसिस साठी मॅडमची ऑर्डर आहे, त्या ठिकाणी एमओ आहे. बरोबर आहे. त्यांच्याकडे पण बाबा फक्त प्रशासकीय त्यांच्या गैरहजेरीमध्ये 3 दिवसासाठी एक चार्ज दिला. त्यामुळे 3 दिवसात हो, मग असं किती दिवस चालणार मला सांगा. नाही फक्त तुम्ही काय उत्तर देणार? तुम्ही शिपाई आम्हाला काय शिपाई हे आमच्या पत्रकार बघा, ही आमच्यावर वेळ आली आहे की आम्हाला शिपाई उत्तर देता सिव्हिल सर्जनना दिशाभूल करतायत ना. म्हणजे वस्तुस्थिती तुम्ही सांगितलं आम्हाला येईल. आमची दिशाभूल नाही करत आहे, ते आमदाराची सुपारी घेऊन आले इकडे. असंच समजलं? चाललं काहीतरी सांगायचं. आमदाराला त्याचं हॉस्पिटल चालवायचं एसएसपीएम तिकडे, म्हणून त्यांनी ही परिस्थिती ठेवली आहे हॉस्पिटलची. त्याला काळजी असते आमदाराला ना, आज ही वेळ नसते आली आमच्यावर. असं स्टेटमेंट द्यायचंच नाही ना. ठीक आहे, आम्ही उपलब्ध करू आणि देऊ. हो, म्हणजे कसं आहे, यांच्या शिपायांबरोबर आम्ही बोलायचं आता. म्हणजे आमच्यावर किती वाईट परिस्थिती आमच्यावर येईल ती बघा. त्यांचा का दोष नाही आहे, विचारते काय ते ज्यांच्याकडे चार दिलं ते उत्तर देऊ शकत नाही आपल्याला. मग त्या पण परमनंट नाही, त्यांच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आम्ही काय करणार? 3 दिवसासाठी पाठवलं. तुम्ही विटकरांना फोन करा मॅडम. येतं विटकरांना बोलवून घ्या. विटकरांना हजर राहायला सांगितलं. आम्ही प्रेसमध्ये वाचलं सगळ्या ह्याच्यात आम्हाला पेपरला, आणि आम्ही आता आलो इकडे. स्टेटमेंट दिले सगळे. तुम्ही आले फोन करा, त्यांना यायला सांगा. स्पीकरवर फोन ठेवा. तुम्ही चुकीची माहिती देऊ नका ना. हा साहेब, जय महाराष्ट्र. गणेश गावकर बोलतोय, युवासेनेचा तालुका प्रमुख. आणि माझ्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, सगळे पदाधिकारी तालुका प्रमुख. साहेब, आम्ही त्या दिवशी पत्रव्यवहार केला तुमच्याशी. काल काँग्रेसची मंडळ, काही शिष्टमंडळ पण तुमच्याशी येऊन भेटलं इथे. त्यांना तुमच्याकडनं माहिती मिळाली एवढी एवढी पदं रिकामी आहेत. काल तुमचे अधिष्ठाता आले आणि त्यांनी प्रेस नोट काढली की काल सगळी पदं भरली आहेत म्हणून. 4 अधिपरिचारिका आणि राठोड मॅडमकडे चार्ज दिला आणि तुम्हाला तात्काळ हजर राहायच्या सूचना दिल्या आहेत म्हणून. अहो साहेब, मग तुम्हाला काल त्यांनी सांगितलं तुम्ही अजून राजापुरातच आहात. अहो पण मग तुम्ही त्यांना जुमानता की नाही, मला ते कळत नाही. हा, मग त्यांनी प्रेस नोट सांगितली तुम्हाला तात्काळ हजर राहा, म्हणजे तुम्ही आज सकाळी हजेरी लावली पाहिजे होती तुमची. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही रजेवर होतात सगळं मान्य आहे, पण आता मग जे 4 अधिपरिचारिका होत्या त्या कुठे आहेत? त्यांचा सत्कार करायचा होता. मग कशाला खोट्या बातम्या देता पेपरला? मग पेपरला तुमचे अधिष्ठाता काय, शल्य चिकित्सक आहेत, ते सुपारी घेऊन आलेले काय आमदाराची? सगळं सुरळीत चाललंय. सगळं सुरळीत चाललंय म्हणून प्रेस नोट काढलात ना तुम्ही. आजच्या पेपरला बातम्या आहे. जबाबदार कोण आता याला, तुम्ही की तुमचे शल्य चिकित्सक? आणि तुम्ही माहिती दिल्याशिवाय का? बरोबर, तुमच्याकडे जबाबदारी नाही, तुम्ही जबाबदारी झटकून देताय का? पण तुम्हाला आज हजर राहायला सांगितलेलं. पेशंट गेल्यावर येणार का तुम्ही? किती वाजता येणार तुम्ही?
मग तोपर्यंत थांबू काय आम्ही इकडे? अहो मी तुम्हाला तेच विचारतोय की आता आम्ही थांबू का इकडे मग तुमची वाट बघत? आणि पेशंटना थांबवू का? बाकीचे लोक काय करतात आम्हाला सांगा ना. बाकीचे लोक ठीक आहे या मग. बरं ठीक आहे, या मग तुमची वाट बघतो. बरं ठीक आहे, चालेल. मॅडम तुम्ही पक्ष राष्ट्रीय काँग्रेस देवगड तालुका याचे पदाधिकारी आणि आमचे युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालयावर धडक दिली. याआधी 2 दिवसापूर्वी जो पत्रव्यवहार केला होता रिक्त पदांसंदर्भात, त्या पत्रव्यवहाराला अनुषंगून शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी काल या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि भेट देऊन त्यांनी एक थोटांड असं एक प्रेस नोट काढून पत्रकारांच्या स्वाधीन केली आणि त्या संदर्भातली एक बातमी आमच्या वाचनात आली आणि म्हणूनच आम्ही आज या पुन्हा ग्रामीण रुग्णालयाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून भेट दिली. शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी पत्रकारांना अशा पद्धतीची माहिती दिली की 4 अधिपरिचारिका आणि विटकरांना ताबडतोब रजेवरनं कामावर ड्युटी जॉईन करायला सांगितली होती आणि ते जर हजर झाले नाही तर त्यांच्यावर कार्यदाखवा नोटीस त्यांना बजावण्यात येईल. परंतु श्रीपाद पाटील यांच्या आदेशाला न जुमानता विटकर या ठिकाणी हजर नाही आहेत. 4 अधिपरिचारिका ज्या सांगितल्या होत्या त्या हजर नाही आहेत. शिवाय एक यांच्या जो ग्रामीण रुग्णालयाची जी ब्लड लॅब आहे त्या ब्लड लॅबच्या माध्यमातून थोटांड असे रिपोर्ट देऊन जे काय उपचार घेण्यासाठी नागरिक येत आहेत त्यांना बोगस रिपोर्ट या ठिकाणी देण्यात येत आहेत. ज्यांना डेंग्यू नाही त्यांना डेंग्यू आहे म्हणून रिपोर्ट देण्यात येतो आहे आणि ज्यांना डेंग्यू नाही ज्यांना आहे त्यांना नाही म्हणून रिपोर्ट देण्यात येतात आणि अशा पद्धतीत त्यांच्यावर ह्या डेंग्यूचे आणि मलेरियाचे उलटसुलट उपचार होताना कुठेतरी नागपूरसारखी घटना या ठिकाणी घडण्याची वाट या ठिकाणी हे प्रशासन पाहतं असा आमचा आरोप आहे. आणि म्हणूनच आम्ही आता शल्यचिकित्सकांना फोन केला आणि फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की ही पदं भरली आहेत का खरोखर, की तुम्ही आमदाराची सुपारी घेऊन या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयातला सगळा कारभार व्यवस्थित चालला आहे असं लोकांची दिशाभूल करताय असा सवाल या ठिकाणी आम्ही त्यांना विचारला आहे. आणि जर उपस्थित राहिले असते तर त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून ही गुलाब पुष्प घेऊन आलेलो, पण इथे कोणीच हजर नाही आहे. म्हणजे तुम्ही देवगड तालुक्यातल्या नागरिकांची दिशाभूल करताय आणि तुम्ही कुठेतरी देवगडचं नागपूर होण्याची वाट बघताय असा आमच्या या ठिकाणी आरोप आहे. आणि शल्यचिकित्सक हे कदाचित मला वाटतं आमदार नितेश राणेंचे एजंट आहेत. त्यांना इकडचे पेशंट सगळे कुडाळला SSPMला वळवायचे, त्यांनी तिकडनं टक्केवारी घ्यायचे म्हणून ते इकडचा ही जी व्यवस्था आहे ही सुरळीत करत नाही आहे. असं स्टेटमेंट देतात, व्हॉट्सअपला बातमी देतात. म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत इथे परत चौकशी करायला आलो. त्याच्या लक्षात आलं की इथे कोणी उपलब्ध नाही. मग सिव्हिल सर्जननी खोटं का बोलतात आणि सिव्हिल सर्जननी जी रुग्ण कल्याण कमिटी आहे जी मिटिंग घेते, शासनाचा आदेश आहे की 2022 पासून सिव्हिल सर्जननीच मिटिंग घेऊन इथे सुरळीत व्यवहार करायचा आहे, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. तर हे चुकीचं आहे. आता कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. येत्या सोमवारपर्यंत श्रीपाद पाटील यांनी आम्हाला सांगितलं की जी रिक्त पदं आहेत ती सुरळीत करून पूर्णपणे भरून आम्ही इकडचा कारभार व्यवस्थित करू. आम्ही सोमवारपर्यंत वाट बघणार. सोमवारी जरी पदं भरली नाही तर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस देवगड तालुका यांच्या वतीने इथे जे आंदोलन करायचे आहे ते आंदोलन करून देवगड तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना न्याय मिळवून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.